नमस्कार, राम राम सप्रेम मित्रांनो. अरे आलात का? आलात तर चला, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो. तर आता सुरू झालाय 2024 आणि 2024 जर म्हटलं तर बघूया इंस्टावरचे लोक सुधारले का नाही. तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेऊन आलेलो आहेत इंस्टावरचे खतरनाक रील्स स्टार. तर चला करूया सुरुवात. ससा उड्या मारतो 7 वर्ष जगतो, कासव काहीच करत नाही तरी तो 150 वर्ष जगतो. तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं. अगं ताई, तू जास्त उड्या मारू नको त्या इंस्टावर, म्हणजे तू पण जरा जास्त दिवस जगशील. कळतंय का काही काय म्हणतोय मी ते? हा, आणि ते ससान कासव ते डोक्यातून काढून टाक. तू गेली होती काय सशाला बघायला? त्यांनी 7 वर्ष उड्या मारल्या का नाही मारल्या म्हणून. आणि कासवाचं काय घेऊन बसलीस? कासवाचं सोडून दे, कासवाला तर एक उडी मारायला 7 वर्ष लागते. आणि म्हणे कासव काही करत नाही. कासव काही करत नाही तर मग हे काय? पण काय पण म्हणा बर का मित्रांनो, या ताईला आहे ना प्रचंड खोल अनुभव दिसतो रिप्रोडक्शनचा. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. सोनुष पप्पा बोल. आय लव्ह यू. ओ काकू, कशाला आय लव्ह यू? तुम्हाला पाहून तर भले भले भीतीन. नको भेऊ ग आईला. आई आपली दिसालाच खतरनाक आहे, नाही तर आईचा स्वभाव लय चांगला आहे. हा, आमचा भाऊ पण तुम्हाला लय भिलेला दिसतो, पण भावानं चांगलंच मॅनेज केलं इथं बर का. पेक्षा शेळ्या बऱ्या हो. पोरी आपलंच खाऊन आपल्याला धोका देतात आणि शेळ्या दुसऱ्याच्या वावरात खाऊन सुद्धा आपल्याला दूध देतात, लावतात. आता कोणत्या पोरींनी याचे पोंगे खाल्ले? पटापटा याला 5 रुपयाचे पोंगे आणून द्या पोरींनो, नाही तर ह्यो असाच रील्स बनवून बनवून आमच्या कानाचा पोंगा करायचा. चला पटापटा या, लवकर जमा करा इथं 5-5 रुपये. मित्रांनो, पोरीला फिरायला आणि शेळीला चरायला नेल्यावर कधीच एकटं सोडू नका. की कवा पळून जाईल काहीच सांगता येत नाही. याच्यामुळेच बर का मित्रांनो, मी म्हणलो ते याच्या पप्पाला, ते निरंजन बाबाचा आंबा खाऊ नका, पण खाल्ला यांनी. निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? बरं खाल्ला तर खाल्ला. मी म्हणलो तो या कार्ट्याला आहे ना शाळेच्या मागे सोडू नका, पण त्यांनी काही ऐकलं नाही. आता भोगा तुम्ही बी, आम्ही बी आणि ते बी. बड़ी अजीब सी जिंदगी हो गई है तेरे जाने के बाद. अब तो भूख भी नहीं लगती खाना खाने के बाद. ज्यांनी निरंजन बाबाचा आंबा खाल्लेला आहे ना, तर त्यांनी पटापटा आपले पोर आवरा बर का भाऊ. हे इथं आहे ना लईच राडा करू लागले तुमचे पोर. आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर जीवा. अरे कशी लागन तुला भूक राताळ्या? पाव किलो विमल गिळून बसला ना तू, म्हणून तर ती सोडून गेली तुला. आणि म्हणी मेरे को भूक नाही लग रही, मेरे को प्यास नाही लग रही. अरे काय म्हणू लागला तुझं? तुला तरी कळ लागलं का रे? आज तू मला एक गोष्ट खरी खरी सांग. कोणती हो? मी तुला काय बोलल्यावर भीती वाटते का? काका, तुम्हाला काही बोलायची गरज आहे का? ते तुम्हाला बघूनच काकू अर्ध्या घाया झाल्या. ते पोरं झोपली का? अरे देवा, या काकू तर त्या काकापेक्षा बी खतरनाक निघाल्या. काकू एवढे सिक्रेट सांगूनच टाकलं इथं, तर मग आता हे बी सिक्रेट सांगून टाका ना, की पोरं झोपल्यावर तुम्हाला नेमकी भीती कशाची वाटते ते. हा, अरे थांबा, जास्त काही अपेक्षा घेऊ नका. तुम्ही बी लई चावड झाले राव आजकाल. चला पुढे. मैं आपसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन मुझे बच्चे नहीं पसंद. कोशिश करूँगा ना हो पाए. याच्या बापानी तर आघोरी बाबाचा आंबा खायला दिसतो. बेटा, पोरं व्हायसाठी जे लागतं ना, त्याच्यापेक्षा 2 इंचानं लहान आहे तू.
हा समजू लागलं का काही? जाय घरी, वय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार रे, मामाच्या गावाला जाय, गपचूप शेंगा खाय. तर चला मित्रांनो, विषय फारच गंभीर होऊ लागलाय, वातावरण एकदम तापलेलं आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासह. तर चला वाजवा. पाणी